पिंपरीच्या मोशेत 50 तासांपासून अधिक काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू. कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आत घुसून सुरक्षित मार्ग तयार. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. मुंबईतल्या अंधेरी पश्चिम परिसरात बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक. जवळपास 14 गाड्या एकमेकांवरती आदळल्या. 5 ते 6 जण जखमी. बसचे ब्रेक फेल झाल्याचा ड्रायव्हरचा दावा. अपघातात वाहनांचं मोठं नुकसान. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर लीक. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. लीक झालेला कार्बन डायऑक्साईडचा टँकर खंडाळा बोगद्याच्या आधी थांबवण्यात आला. कंपनीशी संपर्क साधत गॅसचं लीक थांबवण्यात यश. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला जामीन. तुरुंगात मुलाला जन्म देण्याची वेदना कोणत्याही महिलेसाठी असह्य असते. कोर्टाकडनं भगवान श्रीकृष्ण जन्माचा दाखला. चेंबूर दुर्घटनेला सीसी रस्तेच कारणीभूत. चौकशी समितीचा ठपका. चौकशीचा अहवाल विशेष सभागृहात सादर होणार. झाडांच्या मुळापर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यामुळे झाडं कमकुवत झाल्याचे निष्कर्ष. चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवरती झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला होता. झाडांच्या मुळाशी काँक्रिटीकरणावरनं सत्ताधारी आणि प्रशासनात मतभेद. काँक्रिटीकरणामुळे झाडं कमकुवत होऊन पडत असल्याचा महापौर ऋतू तावडे यांचा आरोप. तर पालिका आयुक्त अश्विनी भिडेंकडनं काँक्रिटीकरणामुळे झाडं पडत नसल्याचा दावा. विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसाठी केज शहरात मोर्चा. खासदार सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणेला अटक करण्यासोबतच आरोपींवर मकोका लावण्याची मागणी. 20 जून रोजी विलास घुलेची झाली होती हत्या. स्मार्ट मीटर बसवण्याआधीच 5 महिन्यांचं वीज बिल आलेलं आहे. स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह. महावितरणच्या कारभारावरती ग्राहकांचा संताप. बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द इथला धक्कादायक प्रकार. टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी दोघे अटकेत. पवनकुमार अशोक कुमार यादव आणि हरिओम रिशपाल सिंह पानू असं आरोपींचं नाव. आरोपींना न्यायालयानं सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.